आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. आणि एक तरुण नेतृत्व आहे. आणि आज आपल्याला माहित आहे की या जर आपली जी नवीन महानगरपालिका आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त तरुणाचा भरणा आहे. आणि त्याच्यामध्ये आमचं नेतृत्व, जे तरुणांचं नेतृत्व करत आहेत ते गणेश सुरेशराव देशमुख करत आहेत. आणि यांना एक वारसा आहे, यांच्या वडिलांनी पण महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतंय की हे एक तरुण नेते आमचे नेते आहेत आणि हे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करणार आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की या परभणीचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाहीत. आणि मी या अशी तुम्हाला ग्वाही या ठिकाणी देतो. काय सांगायला आज तुम्ही सगळ्यात पहिले परभणीकरांचं धन्यवाद. आणि आज परभणी महानगरपालिका मध्ये आम्ही उपमहापौर या पदाचा कारभार सांभाळताना कुठेतरी प्रशासनातले काम हे गतिमान करण्यासाठी आज कॅबिनचं एक छोट्या स्वरूपात एक उद्घाटन केलं. आणि इथून परभणी शहरातले जे बी काही विकास कामं आहेत तर ते लवकरच आम्ही इथून गतिमान करण्याचा प्रयत्न करणार आहोत. 100 कोटीचं कर्ज आपल्या महानगरपालिकेचे आहे आणि जीएसटीचे 75 कोटी रुपये आपल्याला अद्याप मिळालेले नाही. आणि परभणीचे नागरिक एवढे सुटले आहेत की वेळेवर टॅक्स तर भरत नाहीत. काय आवाहन करणार आणि काय आश्वस्त करणार आहात तुम्ही? सगळ्यात पहिले परभणी महानगरपालिकेचं जे आर्थिक जे उत्पन्न जे आहे, जे की राज्य शासनाने सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या स्तरावर तुमचे आर्थिक स्रोत निर्माण करा. आणि त्यातला एक जो विषय आहे आर्थिक स्रोतातला तो आहे घरपट्टीचा, पाणीपट्टीचा, जे की आपल्या परभणी शहरामध्ये आपण वारंवार शास्तीचे सुद्धा 100% शास्तीची घोषणा सुद्धा करतो. आणि त्यांना आपण त्या पद्धतीने काम करण्यासाठी सांगतो की बाबा आम्हाला तुम्ही कुठेतरी हे प्रशासन चालवण्यासाठी जे पैसे जे लागतात त्या संदर्भात सुद्धा आम्ही शास्ती माफ करा या संदर्भात घोषणा करत असतो. पण कुठेतरी उदासीनता या याच्यात दिसते. आणि तो पाणीपट्टीचा जो विषय आहे, एवढी मोठी यंत्रणा आहे की ज्याला दर महिन्याला 60 ते 70 लाख रुपयाचा खर्च आहे. आणि तो आपण एक परभणीकर या नात्याने जर पाणीपट्टी आणि घरपट्टीचं ही जर रेग्युलर जर भरली तर लोकांना जे भेटणाऱ्या ज्या सुविधा आहेत किंवा कचऱ्याची गाडी असो किंवा साफसफाईची आहे तर हे कुठेतरी गतिमान होण्यासाठी याला लागतात पैसे. तर ह्या टॅक्सच्या स्वरूपात जर सर्व परभणीकरांनी मिळून एक तिलाने जर आपण हे टॅक्स वगैरे पेड केले तर परभणी शहरावर महानगरपालिकेवर जे आर्थिक जे संकट आहे ते कुठेतरी दूर होईल. प्रभाग क्रमांक 1 मध्ये 100% टॅक्स वसूल होते तुमच्या प्रभागामध्ये, इतर प्रभागात होत नाही, त्यांना काय आव्हान करतात? परभणी शहरामध्ये ज्यावेळेस मी आता ही तिसऱ्यांदा मी निवडणूक लढवली आहे तर ज्यावेळेस लोकांचा जेव्हा नगरसेवक या नात्याने मी त्यावेळेस लोकांमध्ये जातो तर आमच्या परभणी शहर महानगरपालिकेचे अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. तर यासाठी मी परभणीतल्या आमच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये काही काही ठराविक ठिकाणी स्पॉट केलेले आहेत की ज्या ठिकाणी बिल कलेक्टर येतात, तिथं संबंधित सर्व अधिकारी तिथं प्रस्तावित होतात. आणि त्यांना तिथं येऊन आम्ही आवाहन करतो की बाबा महानगरपालिकेचे अधिकारी आलेले, बिल कलेक्टर आले आणि आपण तिथं येऊन त्यांचा टॅक्स पेड करावा. आणि जो काही शास्तीचा जो 100% जो आहे तो फायदा तुम्ही घ्यावा हे आम्ही त्यांना प्रोत्साहित करतो. त्यामुळे प्रभाग क्रमांक 1 मध्ये ही 100% शास्ती माफ 100% जे वसुली जी आहे ती करण्यात येत आहे.